अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा आहे। जय पवारांच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेत। तर आज या साखरपुड्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळणार आहे। अजित पवार यांचे चिरंजीव यांचा आज साखरपुडा आहे, त्यानिमित्ताने आज सर्व पवार कुटुंब एकत्र येणार आहे। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले होते। जय पवार यांचा आज साखरपुडा आहे, त्यानिमित्ताने आज संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळतील। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय आज अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा आहे, त्यानिमित्ताने आज संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळतील। नक्कीच पवार कुटुंबातला आजचा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंब आपल्याला एकत्र पाहायला मिळेल। जय पवार यांचा आज साखरपुडा आहे आणि पुण्यातील गोटावडे फार्म हाऊसवर, म्हणजे जिथं अजित पवारांचं घर आहे तिथं हा छोटेखानी कार्यक्रम आहे तो पवार कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आलेला आहे। याआधी सुद्धा पाहिलं की जय पवार यांचे जे होणाऱ्या पत्नी आहेत यांच्यासोबतचे जे फोटो आहेत ते स्वतः सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेले होते आणि त्यानंतर आज हा साखरपुडा आहे तो होतं। या सोहळ्याला खरं तर अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंबीय तसंच शरद पवार, सुप्रिया सुळे हे सगळे आपल्याला एकत्र पाहायला मिळतील। हा जरी खासगी कार्यक्रम असला तरी सुद्धा आता याची चर्चा आहे ते रंगलेली आहे की पवार कुटुंबीय या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र येत आहे। काल पाहिलं की सुप्रिया सुळे यांनी एका रस्त्याच्या संदर्भात उपोषण केलेलं होतं आणि या उपोषणावर सुद्धा अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया आहे त्या पुन्हा बहीण भाऊ आहेत ते आजच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र पाहायला मिळतील आणि संपूर्णपणे हा खासगी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे ते कार्यक्रम आज होते आणि ज्यामध्ये जय पवार यांचा साखरपुडा आहे आणि संपूर्ण पवार फॅमिली आहे ती आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे। जी अमोल, या ठिकाणी आपण पाहतोय पवार कुटुंबियांचा हा कार्यक्रम आहे, ते एकत्र तर येतीलच, मात्र शरद पवार पक्षाचे काही नेते आहेत त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलंय का? मिळालेल्या माहितीनुसार हा पूर्णपणे खासगी कार्यक्रम आहे आणि छोटेखानी आहे, त्यामुळे इथं कोणत्याही नेत्यांना बाहेरच्या आमंत्रित केलं नसावं, कारण की फक्त पवार कुटुंबीयच या कार्यक्रमासाठी उपस्थित असू शकतात। कारण की काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की भारती पवार यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे अतिशय छोट्या पद्धतीने पवार कुटुंबियांनी हा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तो करण्याचं ठरवलेला आहे आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर हा अगदी छोटेखानी कार्यक्रम आहे तो आज पार पडणार आहे। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।